नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार की आम्ही जे गोधडीला पट्टी लावतो, बॉर्डर लावतो, ती कशी लावतो, तर ते मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पाहू शकता आपण की या बाजूला इथं गोधडीचं काम चालू आहे. तर पहिल्यांदा काय आहे की गोधडी जी बॉर्डर लावतो आपण, ती आपण कमीत कमी 7 ते 8 इंचाची पट्टी घेतो. तर हे पाहू शकता ही पट्टी याप्रमाणे घेतलेली. या पट्टीची रुंदी जवळजवळ 7 ते 8 इंच आहे. तर याप्रमाणे बॉर्डर आपल्याला या गोधडीवरती अशी ठेवायची आहे आणि आपण जेवढ्या इंचाची टीप मारतो, म्हणजे आपल्याला बॉर्डर जेवढ्या इंचाची ठेवायची आहे, समजा आपल्याला 3 इंचाची ठेवायची आहे, 2 इंचाची ठेवायची आहे, त्यानुसार आपल्याला इकडं असा स्पेस सोडायचा आहे आणि टीप मारायची आहे. तर हे बघू शकता आम्ही आता हे 2 इंच सोडलेलं आहे. इथून इथपर्यंत 2 इंच सोडून ही पट्टीला असं इथं टीप मारत आहे ह्या साईडला. तर अशी टीप मारून घ्यायची आहे. याप्रमाणे सगळी टीप मारून घ्यायची पहिल्यांदा. तर याप्रमाणे सगळी टीप मारून झाली ना, तर मग जो खाली आलेला भाग पूर्ण जास्तीचा भाग कापून टाकायचा याप्रमाणे. आणि आता आपल्याला गोधडीला फिरून घ्यायचं आहे. आता गोधडीला बघा याप्रमाणे आपण त्याची विरुद्ध बाजू आपल्याला टीप मारायसाठी घ्यायची आहे. तर याप्रमाणे घेतलेली आपण आणि हा पुढचा भाग याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचा आतमध्ये गोधडीला असा फोल्ड करायचा आहे. या बाजूने पण या पद्धतीने फोल्ड करून पहिली आता आपण जी टीप मारली होती त्या टिपेवरतीच येईल याप्रमाणे फोल्ड करून तिथेच टीप परत मारायची आहे. तर याप्रमाणे टीप मारताना हे बरोबर आपली ही पट्टी आहे ना, जो जास्त याप्रमाणे फोल्ड करायचा आतमध्ये पूर्ण थोडं ताणून घ्यायचं, असं घुड्या नाही पडल्या पाहिजे. पट्टीवरती घड्या नाही यायला पाहिजे असं आपल्याला बरोबर करून या टीप मारायची आहे. याप्रमाणे आपल्याला टीप मारत जायचं आहे, आतमध्ये फोल्ड करत जायचं आहे आणि याप्रमाणे टीप मारत जायचं आहे. बॉर्डर आपल्या मनाप्रमाणे आपल्याला लावता येते किती पण मोठी. आम्ही शक्यतो 2 इंचचा बॉर्डर लावतो. तर आता पहा टीप मारत आपण खालीपर्यंत आलेलो. इथं खालीपर्यंत आल्यानंतर याप्रमाणे थोडा जास्तीचा भाग कापून टाकायचा आणि बाकी सगळं आतमध्ये फोल्ड करून टाकायचं याप्रमाणे, जेणेकरून पट्टी आपली कशी मजबूत बसून जाईल. याप्रमाणे आपण फोल्ड केलं आणि वरून टीप मारून टाकली. आता आपल्याला काय करायचं आहे, या बाजूला आपल्याला परत एक टीप चालवायची आहे. मी ह्या बॉर्डरमध्ये जवळजवळ 3 टीप मारतो मी. तर पहिली इथं मारली, आता दुसरी इथं मारणार आहे. तर हे पाहू शकता याप्रमाणे ही दुसरी टीप मारत आहे कडेला. तर हे 2 टीप मारून झाल्यानंतर परत एक टीप मारायची आपल्याला मध्ये. अशा 3 टीप मारत असतो मध्ये. हे पाहू शकता आता आपण ही तिसरी टीप मारत आहे इथं मध्ये. 3 टीप का मारायची, कारण आपण जी बॉर्डर लावलेली ती निघू नये म्हणून आपण 3 टीप मारतो. म्हणजे बॉर्डर आपली एकदम कडक बसून जाईल. तरी पाहू शकता याप्रमाणे आपण या बॉर्डरवरती 3 टीप मारलेले आहेत आणि
तर याप्रमाणे आपली ही बॉर्डर बसलेली आहे, जी दोन्ही साईड पहा. याप्रमाणे बॉर्डर आता आपली बसून गेलेली. आता आपण जी ही बॉर्डर लावलेली आहे तिचं हे जे कोने असतात, या कोनेला आपल्याला दाबायचं राहतं. तर ते पहा आपण कशा पद्धतीने त्याला लॉक करतो. तर याप्रमाणे आपल्याला हे कोने दाबायचे आहेत. या कोण्यावरती शिलाई चालवत असताना आपल्याला जे टाके असतात ते थोडेफार मोठे करायचे. टाके थोडे मोठे करून शिलाई चालवायची. कारण कसं कोणे थोडे जाड राहतात, मग साधा धागा असला की तो सारखा तुटतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं की हे कोण्यावरती शिलाई चालवताना थोडे टाके मोठे करून घ्यायचे. असे शिलाई मारून कोणे दाबल्यामुळे गोदडीला थोडा चांगला लुक येतो. तर पाहू शकता आपण कशा पद्धतीने याला लॉक केलेलं आहे. इथं याप्रमाणे हे आता लॉक झाले. तर आता हे निघणारच नाहीत का असं लॉक झालेलं आहे. असं लॉक केल्यामुळे काय झालं की आता गोदडी आपली फाटणार नाही. जोपर्यंत ही गोदडी पूर्ण फाटत नाही तोपर्यंत हे निघणारच नाही. इतकं हे जाम बसून गेलेले आहे आता ह्याला. तर याप्रमाणे आपल्या या गोदडी चारी साईडला असे बॉर्डर लावून घेतो आपण. हा दुसरा कोणा आहे, दुसऱ्या कोणाला पण त्या पद्धतीने आपण लॉक करत आहे. गोदडी शिवायसाठी आपण 7-21 नंबरची सुई वापरतो आणि विनोद कंपनीचा धागा वापरतो. तर याप्रमाणे या गोदडीला असे कोणी लावतात आणि बॉर्डर पण याप्रमाणे लावतात. तर पाहू शकता त्या बॉर्डरमुळे गोदडीला चांगला लुक आलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.